नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। राज गँग टोळीवर पोलिसांचा मोठा बडगा, 12 जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार। गुन्हेगारी पार्श्वभूमीवर कारवाई। कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोका ठरणाऱ्या राज गँग या संघटित गुन्हेगारी टोळीवर मोठी कारवाई करत कोल्हापूर ग्रामीण पोलिसांनी 12 सदस्यांना 1 वर्षासाठी जिल्ह्याबाहेर हद्दपार केले। या टोळीवर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून लोकांच्या मनात भीती निर्माण असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। ही टोळी पेठवडगाव, हातकणंगले, लक्ष्मीपुरी, करवीर व शिरो परिसरात अराजकता निर्माण करणारी म्हणून परिचित होती। खुनाचा प्रयत्न, मारहाण, विनयभंग, जबरी चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, दरोडा, धमकी देणे अशा गंभीर स्वरूपाच्या 50हून अधिक गुन्ह्यात संबंधित आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे। हद्दपारी करण्यात आलेल्या प्रमुख आरोपींची नावे आहेत: राहुल सुरेश लोहार वय 23, अभिषेक सुरेश कदम वय 26, जनार्दन चंद्रकांत खोत वय 26, विशाल संजय पाटील वय 21, अर्जुन भाऊसाहेब शिंदे वय 21, ज्ञानेश्वर बाळू हजारे वय 21, उमेश सराटे वय 27, रोहित सुरेश शिंदे वय 19, सागर संजय मोळके वय 21, गणपती डेकते वय 25, उमेश संजय सुजाठे वय 28, सागर संजय चिरे वय 21। हे सर्वजण राहणार वडगावचे असून या टोळीच्या कारवायांमुळे सामाजिक, मानसिक, आर्थिक नुकसान झाल्याची नागरिकांची तक्रार होती। त्यामुळे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। हद्दपारीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता, ज्यास माननीय जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी मंजुरी दिली। या टोळीच्या अनेक सदस्यांनी बालवयापासूनच गुन्हेगारी जगतात प्रवेश केला होता। टोळीच्या गुन्हेगारीमुळे शाळकरी विद्यार्थी, व्यापारी, सामान्य नागरिक यांच्यात भीतीचं वातावरण होतं। यामुळे पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा, गुप्तचर विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने माहिती संकलित करत योग्य दस्तावेज करण्यासह प्रस्ताव सादर केला। गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अशा संघटित टोळ्यांवर कायदेशीर कारवाई करताना नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहनही पोलीस अधीक्षकांनी केलं आहे। सामाजिक सुरक्षिततेसाठी कठोर पावलं उचलणं आवश्यक असून यामध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे असं ते म्हणाले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।